नमस्कार मंडळी. काल एका दादाने कमेंट केली होती पूर्ण गाय पिण्याचा व्हिडिओ दाखवा. काल दाखवला होता पण त्यांनी अजून कमेंट केली, पण ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही माझा चॅनल पाहता हेच आम्हाला खूप आनंद वाटतो का आपली यूट्यूबची फॅमिली लवकरच तयार होईल. सगळ्यांनी असा आशीर्वाद जर दिला तर लवकरच आशीर्वाद होईल. आशा करते तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडतात. असे बाकीच्या बी फॅमिलीला आवडले पाहिजे. काय कमेंट आहे ते रोज करून सांगत जा आम्हाला, त्याच्यात आम्ही काही सुधारणा करीत जाऊ. हे पा गाईला ना आधी सडं स्वच्छ धुवून घ्यावं लागत त्यात, तेव्हा ती गाई पाणी होती. हलकी गाईची जर सड हलकी असली दूध हलकं, मग दूध लवकर काढून होतं. जर जड असलं तर जास्त टाईम लागतो. तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून पाहतात ते पण आम्हाला सांगा कमेंटमध्ये. अशीच आमच्या चॅनलला साथ देत राहा सगळे. पान व्हायला थोडा टाईम लागतो. कधी कधी पान व्हायचं लवकर, कधी कधी पान पण नाही. दूध काढायचे म्हणल्यावर मन करायचं टाकडतच लागायची, तेव्हा दूध काढून होतं. मशीन नाही. पूर्ण काढून अशी या साईडने बसायचं पाहिजे. मला पाहिजे काही इकडे जागा पाहिजे मला बाजू. तुम्ही दादा काल रिप्लाय दिला नाही, आमचे व्हिडिओ कुठून पाहतात ते आम्हाला कळलं नाही अजूनपर्यंत. ते पण आम्हाला नक्की कळवा, तेव्हाच आपली यूट्यूबची फॅमिली होईल तयार झाली पाहिजे लवकरात लवकर. असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करीत जा. तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण आम्हाला नक्की सांगा. ते पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. काढायचं म्हणल्यावर भरपूर ताकद लागते मन करा, तवा सड पिळाच्यात. झाला आता आले होतो थोडे झाले. मशीन जरी वापरली ना दादा तरी पण आपल्याला परत असं दूध थोडं साईडला राहिलं ना मागं तरी पण काढावं लागते. मशीनचा वापर जरी केला तरी. आमच्याकडे मशीन नाही त्याच्यामुळे आम्हाला हाताने दूध काढावं लागतं. तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला एवढा प्रतिसाद दिला, लवकरात लवकर
माझ्या चॅनलवर खूप प्रतिसाद सगळ्यांचाच येतोय, त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते. हे पहा झालं आता काढून. हे पहा आता पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे आम्ही. तुम्हाला कसा वाटला ते पण आम्हाला सकाळचं सांगा सकाळपर्यंत. धन्यवाद.